महाराजांना आम्ही स्वतःच्या आदर्शाने वागतो. काय काय दिले इथल्या माणसांना नेहमी प्रश्न पडतो की महाराजांना काय काय होतं महाराजांकडे. सरदाराचा पोरगा छत्रपती झाला होता पण प्रवास सोपा होता. महाराजांनी एक गोष्ट कमवली. माझा तुम्हा सर्वांना सांगणं आहे की महाराजांच्या चरित्रातून अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं पोट काही ईटवर घेऊ नका. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे निष्ठा. निष्ठा ऐकायला सोपं जातं, निष्ठा अंमलात आणायला जिगर लागते, काळीज लागतं, सगळं सोडून द्यावं लागतं. एकदा तानाजी मालुसरे आहे ना त्यांना भेटायला. राजा पोराच्या लग्नाची पत्रिका काढली बर का. राजा तुम्हाला लग्न लिहायला लागतं बर का. राजा पोराचं लगीन तेवढं काही चुकायचं नाही बर का. राजा म्हणाले अरे तान्हा पोराचं लगीन काढलं सोय. अरे कोंडाणा घ्यायचा मंदी म्हणतोय तू लगीन आवरून घेतो वर आणि कोंडाणा जिंकून येतो. ताना म्हणाला राजा कोंडाणा घ्यायचं म्हणताय आधी लगीन कोंडाण्याचं मी निघालो राजा. अरे अरे तान्हा पण तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय. नाही नाही राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. गेले 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 तानाजी असे गेले रायबाच्या लग्नाला परत आलेच नाही. गेले तानाजी निघून गेले. गड आला पण शिव गेला. आणि महाराजांनी काय केलं माहितीये. महाराजांनी या रायबाचं लग्न लावून दिलं. आमचा जीवा आला, आमचा शिवा काशीत आला राजांना भेटायला. राजा एकदा संधी द्या भक्त, एकदा संधी द्या. आजपर्यंत शिवाकाशीत नावे म्हणून लय फिरलो, एकदा संधी द्या. शिवाजी राजा म्हणून मरतो. काय जिगरे होत्या सैन्यात. मध्यंतरी एक चित्रपट आला होता शिवरायांवरती, राजा शिव छत्रपती असं काहीतरी त्या चित्रपटाचं नाव होतं. त्याच्यामध्ये एक सीन होता की महाराजांचा वेश घेतलेला माणूस घोड्यावर बसणार. सीन असा होता की महाराजांचा वेश घेतलेला माणूस घोड्यावर बसणार आणि घोडा पळत येणार, गडावरती दोन पाय उभा राहणार. आणि ती मालिकेची स्टार्टिंग होती त्या चित्रपटाची. ते दिग्दर्शक साहेब म्हणाले की जेव्हा तेव्हा मी सीन शूट करायला लागलो तो महाराजांच्या भूमिकेमध्ये जो अभिनेता होता तो सुद्धा घोड्यावर ताकदीने बसायचा. पण जेव्हा घोडा पळत यायचा आणि दोन पाय गडावरती उभा राहायचा, घोडा कॉन्फिडन्सने उभा राहायचा पण तो राजाचा वेश घेतलेला माणूस डगमगायचा. त्याला प्रश्न पडला की आता घोडा थांबलाच नाही तर काय करायचं. मरणाची भीती प्रत्येकाला आहे संभाजी महाराजांना सोडून. त्याला प्रश्न पडला की आता मेलो आणि जर घोडा थांबलाच नाही तर काय करायचं. ते दिग्दर्शक साहेब म्हणाले मी त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं, लेका लक्षात ठेव तू साधा माणूस नाही बर का. तू शिवाजी महाराजांच्या अंगावरती कपडे घातलेत. लक्षात ठेव मेलास तरी शिवाजी महाराज म्हणून मरशील. झालं सांगितलं एक वाक्य. त्याच्या दुसऱ्या क्षणी तो सीन योग्यरित्या शूट झाला. काय हो एक वाक्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देऊन गेलं. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. शिवनेरी किल्ल्यावर. आणि मृत्यू कुठे झाला. रायगडावर. शिवनेरी